एका गावात एक वृद्ध महात्मा राहत होते। त्यांच्याकडे एक परीस होता। एका सज्जनाला ही गोष्ट समजली। तो महात्म्यांकडे गेला आणि म्हणाला, महात्माजी, मी असं ऐकलंय की आपल्याकडे परीस आहे। महात्मा म्हणाले, हो। त्यावर तो सज्जन म्हणाला, कृपया मला दाखवाल का? मी परीस कधीच पाहिलेला नाही, मला जरा तुमच्याकडचा परीस दाखवा। महात्मांनी कपाटातून एक डबी काढून त्याच्या पुढे आणून ठेवली। त्या डबीकडे पहा तो मनात विचार करू लागला की डब्बी तर लोखंडाची आहे, डब्बी जर परीस आहे तर डब्बी सोन्याची व्हायला हवी होती। तो चटकन म्हणाला, कोण म्हणतो परीस लोखंडाचं सोनं करतो? सगळं खोटं आहे। या लोखंडी डबीतील परीस डबीला सोन्यात बदलू शकत नाही, मग खरं काय? महात्मा म्हणाले, थोडं थांबा, एवढे उतावीळ होऊ नका। असे म्हणून त्यांनी डबी उघडली। एका कापडात परीस गुंडाळलेला होता। महात्मा पुढे म्हणाले, लोखंडाचं सोनं करण्याची शक्ती परीसामध्ये आहे, परंतु लोखंडी डबी आणि परीस यांच्यामध्ये कपड्याची भिंत उभी राहिली। मध्ये कपडा असल्याने परीसाचा स्पर्श डबीला होऊ शकला नाही, म्हणून लोखंडाचं सोनं झालेलं नाही। अशा प्रकारे सत्संग हा सुद्धा परीस आहे। जीवनाचं सोनं करणारा म्हणजे जीवन उज्ज्वल बनवणारा फक्त आपल्या मनामध्ये अहंकाराचा अडथळा नसावा, मन निर्मळ असावं, निशंक असावं। सद्गुरू बाबा हरदेवसिंहजी महाराज सत्संगाचे महत्त्व सांगताना म्हणतात की सत्संगानेच जीवन उज्ज्वल बनते। जसजसा महापुरुष सत्संग करायला लागतो तसतसे त्याचे जीवन पालटते, निर्मळ बनते। सत्संगामुळे त्यांच्या जीवनात जे परिवर्तन घडते तो उजाळा येतो, त्याला तो अनुभव येतो, त्याचे वर्णन तो जागोजागी करत असतो आणि सत्संगाचा महिमा गात असतो। परंतु सत्संगात न येणारे लोक त्यांच्यावर विश्वास ठेवत नाहीत। उलट असं होऊ शकत नाही असं म्हणतात। उन्हाळ्याच्या दिवसात एखादी व्यक्ती उन्हात उभी असेल आणि त्याने कधीही पंख्याची हवा घेतली नसेल, अशा व्यक्तीला एखादा पंखा चालू असलेल्या खोलीतून बाहेर आलेली व्यक्ती म्हणेल की समोरच्या खोलीमध्ये जा, तिथे थंड हवा आहे। तर ती उन्हात उभी असलेली व्यक्ती असेच म्हणेल की एवढ्या मोकळ्या जागेत उभे असताना मला हवा मिळत नाही आणि त्या छोट्याशा खोलीमध्ये कशी काय हवा मिळू शकेल? लोखंडाची पाती असलेला तो पंखा हवा देऊ शकेल या गोष्टीवर त्याचा विश्वास नसतो। अशा प्रकारे जो कधीही सत्संगात आला नसेल त्याला सत्संगातील आनंदाचा अनुभव येणार नाही। जीवन कसे पालटते याची जाणीव त्याला होऊ शकत नाही। याचा अनुभव त्यालाच येऊ शकतो जो सत्संगामध्ये येऊन महापुरुषाच्या प्रवचनरूपी गंगेत यथेच्छ डुबतो, कारण जो खोल समुद्रात उतरतो त्यालाच हिरे मोती मिळतात। सत्संग करण्याचा असा अर्थ मुळीच नाही की मनुष्य येऊन पुतळ्यांसारखा सत्संगामध्ये बसून राहील। सत्संगामध्ये येण्यामागे हीच भावना असते की तिथेच संत महात्म्यांचे विचार लक्षपूर्वक श्रवण करावेत आणि मग घरी जाऊन एकाग्र चित्ताने त्यावर मनन करावे। जर असे वाटले की एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या स्वार्थापायी एखादी गोष्ट सांगितली असेल तर ती सोडून द्यावी, पण ज्या गोष्टींमध्ये सांगण्याचा काहीच व्यक्तिगत स्वार्थ नसेल, केवळ परोपकाराच्या भावनेतून मांडल्या असतील तर त्या पूर्णपणे आचरणात आणाव्यात आणि त्यानुसार जीवन जगावे।